सावधान, रस्त्यात मृत्यू टपून बसलाय. यंत्रणांच्या दुर्लक्षानं मरण झाले स्वस्त. सामान्य माणसाच्या जीवाची किंमत शून्य. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. रस्त्यावरून जाताना कोणा चिमुरडीला विजेचा धक्का बसतो आणि तिचा जीव जातो. कोणाची गाडी खड्ड्यात आदळते, कोणाच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडते, कोणाच्या गळ्याभोवती पतंगाचा मांजा आवळला जातो, तर कोणाच्या अंगावर जाहिरातीचा फलक पडतो. अरे, हा रस्ता आहे की मृत्यूचा सापळा? मनीध्यानी नसताना रस्त्यावर टपून बसलेला मृत्यू तुम्हाला गाठतो. किड्या मुंग्यांसारखं मरण येतं. आपणच उभारलेली यंत्रणा कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळं आपल्याच जीवाशी येते. गावं, छोटी शहरं असोत की मोठी शहरं, रस्त्यात असं मृत्यूनं अचानक गाठण्याच्या घटना वाढतच आहेत. तेवढ्यापुरती त्यांची चर्चा होते, तात्पुरती कारवाई होते. पुन्हा दुसरी घटना घडेपर्यंत सगळ्यांनाच याचा विसर पडतो. सामान्य माणसाच्या जीवाची किंमत शून्य आहे काय, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. अहिल्यानगर शहरातील ताजं उदाहरण घेऊया. इथं एका निष्पाप चिमुरडीला विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील ही मुलगी. घराच्या जवळच असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानं तिचा मृत्यू झाला. हा खांब धोकादायक असल्याची तक्रार नागरिकांनी पूर्वीच केली होती. पण अशा छोट्या छोट्या तक्रारींची सहजासहजी दखल कोण घेतो? या घटनेनंतर जेव्हा आंदोलनं झाली, अधिकाऱ्यांना धारेवर धरलं गेलं, तेव्हा यंत्रणा जागी झाली. जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. धोकादायक खांबाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. अर्थात यामुळे गेलेली चिमुरडी परत थोडीच येणार आहे. खेळायच्या बागड्याच्या वयात या चिमुरडीचा काय गुन्हा होता? पण तरीही तिला जीव गमवावा लागला. आजकाल रस्त्यावरून चालताना आपण सुरक्षित घरी पोहोचू की नाही अशी भीती वाटावी इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. असं वाटायला लागलंय की माणसाचं मरण खरोखरच खूप स्वस्त झालंय का? आपण मोठ्या अपघातांबद्दल बोलतो, पण रोजच्या जगण्यात अशा अनेक किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी आहेत ज्या निष्पाप लोकांचा बळी घेत आहेत. जणू ठिकठिकाणी मृत्यूच तुमची वाट पाहत बसलाय. अनेकदा रस्त्यांच्या कडेला किंवा पदपथावर विजेच्या तारा उघड्या असतात, डीपीही उघडे असतात. घरांच्या छतावर भिंतींना तारा टेकलेल्या असतात. पावसाळ्यात या तारांमधून पाण्यात वीज प्रवाह उतरतो. अहिल्यानगरमधील दुर्घटना याच निष्काळजीपणाचा परिणाम आहे. केवळ महामार्गावरच नाही, तर गल्लीबोळांतील रस्त्यांवर अचानक समोर येणारे खड्डे धोकादायक असतात. दुचाकी घसरून किंवा खड्डा चुकवण्याच्या नादात पाठीमागून येणाऱ्या वाहनाखाली चिरडले जाण्याचे अपघात होतात. रस्ता ओलांडून पाईपलाईन किंवा केबल घेण्यासाठी कधीकधी महापालिकेनं तर कधी नागरिकांनीच बेकायदेशीरपणे खोदकाम केलेलं असतं. पक्क्या रस्त्यावर अचानक झालेले हे खड्डे वर्षानुवर्षे तसेच राहतात. तेही वाहन चालकांसाठी धोकादायक असतात. नेत्यांच्या वाढदिवसाचे किंवा जाहिरातींचे मोठे मोठे होर्डिंग्ज आणि फ्लेक्स वादळी वाऱ्यानं किंवा कमकुवत बांधणीमुळे कोसळतात. चालत्या वाहनांवर किंवा पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर असे फ्लेक्स कोसळण्याच्या घटना मुंबई, पुण्यात अनेकदा घडतात. आपल्या जिल्ह्यात अलीकडंच राशीनसारख्या गावातही अशी घटना घडली आहे. पावसाळ्यात पाणी साचल्यावर रस्त्यावर कुठं गटार उघडा आहे हे समजत नाही. यात पडून लहान मुलं, वृद्ध किंवा दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या, वाहून गेल्याच्याही घटना घडतात. महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाकडून जुन्या वाळलेल्या झाडांची वेळेवर छाटणी केली जात नाही. अचानक झाड अंगावर पडून मृत्यू झाल्याच्या बातम्याही येत असतात. रस्त्यावर टाकून ठेवलेली खडी, वाळू, अर्धवट सोडलेली बांधकामं पादचाऱ्यांसाठी मृत्यूचे सापळे बनतात. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यास या ढिगाऱ्यांवर वाहनं आदळतात. कधी अर्धवट कामामुळं रस्त्यावर आलेले लोखंडी गज, कधी तुटलेले दुभाजक, आडवे पडलेले पथदिव्यांचे खांब, अशा कितीतरी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टी मोठ्या अपघातांचे कारण बनतात. संक्रांतीच्या काळात पतंग उडविताना नायलॉनचा मांजा वापरला जातो. त्यावर बंदी असूनही त्याचा वापर होतोच. हा मांजा केवळ पक्ष्यांसाठी नाही, तर माणसांसाठीही धोकादायक असतो. तुटून पडलेला हा मांजा दीर्घकाळ रस्त्यावर मृत्यू बनून पडून राहतो. कित्येक दुचाकीस्वारांचे गळे या मांजामुळे कापले जातात. रस्त्यात मोकाट जनावरांकडून होणारे हल्ले हेही जीवघेणे ठरतात. शहरात जनावरं मोकाट सोडता येत नाहीत, तरीही चौकाचौकात अशी जनावरं दिसतात. या जनावरांनी अचानक हल्ले केल्याची किंवा त्यांच्या भांडणात सापडून माणसांना दुखापती झाल्याच्या घटनाही घडतात. ही सगळी किरकोळ वाटणारी कारणं आहेत, मात्र तीच सामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरतात. नागरिक याबद्दल तक्रारी करत असतात, मात्र अनेकदा किरकोळ मुद्दा म्हणून यंत्रणा याकडे दुर्लक्ष करते.
कारण यंत्रणेचाही प्राधान्यक्रम ठरलेला असतो. त्यांना त्याच्या बाहेरचं त्यांच्या लेखी कमी किमतीचं असतं. मग या मृत्यूंना जबाबदार कोण? याचं उत्तर शोधायचं झाल्यास प्रशासनाचं दुर्लक्ष आणि लोकांची अनास्था ही दोन प्रमुख कारणं समोर येतात. कंत्राटदारांचे निकृष्ट काम, अधिकाऱ्यांचं सोयीस्कर दुर्लक्ष, त्यांनी कर्तव्यात केलेली कसूर यामुळं रस्त्यावरील ही मृत्यूची कारणं तयार होतात. एखादी दुर्घटना घडली की प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करतं, चौकशीचे आदेश देतं आणि काही दिवसांनी सगळं विसरून जातं. तोपर्यंत कोणाला तरी असंच रस्त्यात मृत्यूनी गाठलेलं असतं. आपण नागरिक म्हणूनही अनेकदा नियम पाळत नाही. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं, रॉंग साईडनं गाडी चालवणं किंवा रस्त्यावरील उघड्या धोक्यांकडं मला काय त्याचं म्हणून दुर्लक्ष करणं यामुळंही अपघातांना निमंत्रण मिळतं. रस्त्यावरचं मरण स्वस्त झालेलं नाही, तर आपण माणसांच्या जीवाची किंमत कमी करतोय. प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, ठोस उपाययोजनांचा शोध घेतला पाहिजे. दुर्घटनेच्या वेळी कोणाकडून तरी मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा सजगपणं धावून येणारे किती नागरिक आहेत. काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या चितळे रस्त्यावर पिसाळलेल्या कुत्र्यानं धुमाकूळ घातला होता. कुत्र्यानं अनेकांना चावा घेतला. तेव्हा नागरिकांनी आरोप केला की संपर्क करूनही महापालिकेची यंत्रणा वेळेत आली नाही. अशा वेळी तेथील नागरिक, तरुण मदतीला धावू शकले असते का? एरवी लाठ्या काट्या घेऊन धावणारे अशा वेळी कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीनं पुढं का आले नाहीत? ते जर पुढे आले असते तर हल्ल्याची तीव्रता कमी झाली नसती काय? अनेकदा मृत्यूचे हे सापळे तयार करण्यास नागरिकही जबाबदार असतात. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणं, रस्ता खोदणं, वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीनं अतिक्रमण करणं, अशा अनेक गोष्टीला नागरिकही तेवढेच जबाबदार असतात. कारण त्यांनाही सामान्यांच्या जीवाची पर्वा नसते. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही जबाबदारीनं वागण्याची गरज आहे. अन्यथा आज तिचा नंबर होता, उद्या आपला असू शकतो, हे भीषण वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागेल. माणसाचा जीव स्वस्त नाही, तो अमूल्य आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे सगळं सांगण्यामागं आमची भूमिका एवढीच आहे की प्रत्येकानं सजग राहिलं पाहिजे. केवळ आपल्याच जीवाची नव्हे तर इतरांच्या जीवाचीही जाणीव ठेवली पाहिजे. रस्त्यात आपल्या कृतीमुळं इतरांचा जीव धोक्यात येईल असं वागता कामा नये. एवढंच नव्हे तर दुसऱ्याच्या कोणाच्या कृतीमुळंही धोका निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठीही जमेल तेवढा प्रयत्न केला पाहिजे. आपण अनेकदा पाहतो की रस्त्यात एखादा दगड पडलेला असतो, त्यामुळं अपघात होऊ शकतात. अनेक जण त्याला वळसा घालून पुढे जातात. एखादाच असा असतो की जो गाडी थांबवून तो दगड बाजूला करतो. त्याची ही कृती अनेकांना मूर्खपणाची वाटू शकते. रस्त्यात खड्डा पडलेला असतो, तो सहजासहजी दिसत नसल्यानं त्यात वाहनं आदळून अपघात होतात. अशा वेळी कोणीतरी धावत येतो आणि तो खड्डा लक्षात येईल अशी काहीतरी निशाणी तिथं लावतो. या छोट्या छोट्या कृतीतून अनेकांचे जीव वाचू शकतात. प्रशासन दखल घेईल तेव्हा घेईल. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं तरी करण्यास काय हरकत आहे? आणि हो, हे करताना प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिलीच पाहिजे. यासाठीही नागरिकांना सजग व्हावे लागेल. जेव्हा आपण स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवांची किंमत करायला लागू तेव्हाच हे शक्य होईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.